नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ओबीसींचं आरक्षण निवडणुकीत लागू होणार आहे. ओबीसींचं आरक्षण निवडणुकीत लागू होत असताना ते बांटिया आयोगाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असेल. बांटिया हे प्रशासकीय अधिकारी म्हणून सगळ्यांना परिचित आहेत. माजी निवृत्त गृहसचिव या नात्याने त्यांची भूमिका केंद्रात बघितली गेली आहे, वाखाणली गेली आहे. तेच जयंत कुमार बांटिया यांना महाराष्ट्रामध्ये ओबीसींची नक्की आकडेवारी किती यातला सूक्ष्मतम नोंदीचा तपशील शोधण्यासाठी गेल्या सरकारच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली, जबाबदारी देण्यात आली. बांटियांनी हा आकडा 40% जवळपास सांगितला आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यात. आत्ताच्या घडीला त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जर समजा 57% किंवा 54% अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकडेवारीचे दावे आतापर्यंत ओबीसींच्या बाबत होत असतील तर आता न्यायालयाच्या कागदावर ही आकडेवारी 40% नोंदवली गेलेली आहे. मग असं असताना ज्याची जितकी संख्या त्याच्या निम्म आरक्षण, जिसकी जितनी भागीदारी याच धर्तीच्या आधारावर आरक्षणाचा आकडा बदलणार आहे का? ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीतला हा मुद्दा मराठा समन्वयकांच्याकडून वारंवार समोर आणला जातोय आणि ओबीसींचं जितकं आरक्षण कमी होणार आहे तितकं आरक्षण ते मराठा समाजाला द्यायला हवं, कारण मराठा समाज एसीबीसी अंतर्गत नोंदवला गेलाय असाही दावा केला जातोय. निवडणुकीत ओबीसी आरक्षण कसं मिळणार या प्रश्नावर लक्षवेधीची चर्चा घडवत असताना आपल्याला हेही समजून घ्यायचं आहे की उरलेल्या आरक्षणाचं काय होणार किंवा आरक्षणाच्या ओबीसींच्या आकडेवारीत फरक पडणार आहे का, या भागात ती चर्चा. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आबासाहेब पाटील आणि दिलीप पाटील हे दोन मराठा समन्वयक आहेत. आपल्यासोबत ओबीसींची राजकीय लढाई एका निर्णायक वळणापर्यंत घेऊन जाणारे विकास गवळी आहेत. याचिकाकर्ता या नात्याने ते संपूर्ण देशाला परिचित झालेले आहेत. आरक्षण अभ्यासक या नात्याने हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत. तांत्रिकदृष्ट्या ते अधिक सुस्पष्टरित्या लवकरच आपल्याबरोबर जोडले जातील, त्यावेळेला ते चर्चेत सहभागी असतील. आता माझा पटकन पहिला मुद्दा विकास गवळी आपल्याला. विकासजी, ज्या पद्धतीनं ओबीसींच्या संदर्भातली सूक्ष्मतम नोंदीची लढाई आपण न्यायालयात नेली, ती एका विशिष्ट निर्णायक पातळीपर्यंत जिंकलीत, पण आता त्यातला आलेला आकडा हा काय सुचवतो आणि किती टक्के आरक्षण या समाजाला असलं पाहिजे याबाबत काही चर्चा आज झालेली आहे का न्यायालयात? प्रसादजी, आपल्याला मनापासून धन्यवाद. सातत्यानं आपण या ओबीसीच्या प्रश्नावर अनेक चर्चा घडवून आणल्या आणि या चर्चेच्या माध्यमातून ओबीसीचा आज जो काही या लढाई मधला आम्ही टप्पा गाठला तर त्याचं खूप मोठं श्रेय आपल्याला देखील जाते. धन्यवाद. आपण जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला तर या संदर्भात निश्चितपणानं सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाली, परंतु डिटेल त्या बाठियांचा जो अहवाल होता की त्या अहवालावर सखोल चर्चा होणं अपेक्षित होती, परंतु त्या ठिकाणी यांचं सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आलं की या आयोगाचा जो काही पूर्ण तपशील आहे या तपशिलामध्ये आम्ही शिरत नाही. हे यावर जर कोणाला काही ऑब्जेक्शन असतील, यामध्ये जर काही अडचणी असतील, कोणाला आक्षेप घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आम्ही त्यांना या आयोगाच्या अहवालाला आव्हान देण्यासाठी मार्ग खुला ठेवतो असं निरीक्षण नोंदवून त्यांनी ओबीसीला 27% मर्यादेपर्यंत जे आयोगानं नमूद केलं होतं त्या पद्धतीनं आरक्षण देण्यासाठी त्यांनी आज मुभा दिली. थोडक्यात काय, एका वाक्यात मी जी भूमिका आता मांडतो किंवा मी जी या निमित्तानं तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्षाप्रत येणारी विधानं करतोय तीही एकदा तपासून तुम्ही मला सांगा. एक, 27% आरक्षण कमी करण्याच्या बाबतीत कुठलाही निर्देश आत्ता न्यायालयानं दिलेला नाही, बरोबर आहे विकासजी? बरोबर. दुसरं, ओबीसींची लोकसंख्या किती आहे याच्यावर चर्चा नाही झालेली आहे. सूक्ष्मतम नोंदीच्या आधारे 40% ते आहेत महाराष्ट्रात असं म्हटलं गेलंय, बरोबर आहे? बरोबर आहे.
तिसरा मुद्दा, ओबीसींची मूळ लोकसंख्या किती हे जनगणनेच्या आधारातूनच कळू शकतं, त्यामुळे प्रत्यक्षात ओबीसींचा आकडे लोकसंख्येतला वाटा किती हे कळण्याच्यासाठी वेळ लागेल, बरोबर आहे? एक्झॅक्टली. आता मग पुढचा मुद्दा, जर सूक्ष्मतम नोंदीत ओबीसी 40% असतील तर त्यांचं आरक्षण कमी करा, ही मागणी योग्य आहे? नाही, त्याचं कारण असं की सर्वोच्च न्यायालयाचा घटनापीठाचा निर्णय या देशामध्ये संसदेनंतर जर कशाला महत्व असेल तर ते घटनापीठाला, आणि आपला देश हा संविधानावर आणि घटनापीठावर चालतो. घटनापीठानं त्यावेळेला निर्णय देताना अतिशय स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की 27% तुम्ही आरक्षण देऊ शकता, परंतु एससी, एसटी आणि ओबीसी हे तिन्ही मिळून आरक्षण 50%च्या वर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. परंतु हे देत असताना तुम्हाला ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल. ट्रिपल टेस्ट म्हणजे सर्वश्रुत झालेलं आहे की आयोगाची निर्मिती करणं, त्याच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं, ओबीसीचं पॉलिटिकल बॅकवर्डनेस सुद्धा त्याच्यामध्ये तपासलं जाणं, आणि त्याच्यानंतर एससी, एसटी आणि ओबीसी हे तिन्ही मिळून आरक्षण 50%च्या वर जाणार नाही याची दक्षता घेणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही 27% आरक्षणासाठी पात्र होता. ठीक आहे. त्या गोष्टी ह्या ठिकाणी जवळपास 50 ते 60% या आयोगानं पूर्ण करून तो अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे, आणि तो अहवाल आज सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला, आणि त्याच्या खोलात न शिरता किंवा त्याचं कुठलंही एक्झामिन न करता 27% यांनी जे आयोगानं जे सुचवलं ते आरक्षण देण्यासाठी त्यांनी मुभा दिली. ठीक आहे, धन्यवाद. चर्चेच्या पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय सविस्तरपणे तुमची भूमिका याच्यासाठी समोर आणली गेली कारण त्या आधारे येत्या काळात जे काही आक्षेप उपस्थित राहणार आहेत त्याची काही उत्तरं सापडतायत का हे तपासलं गेलं. आपल्यासोबत 2 मराठा समन्वयक आहेत, एक आहेत दिलीप पाटील, दुसरे आहेत आबासाहेब पाटील. या दोघांचंही चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न आबासाहेब आपल्याला आहे. आबासाहेब, आपण गेल्या काही दिवसांमध्ये होत असलेल्या समाज माध्यमातल्या आणि त्याचबरोबर मराठा समाजातल्या चर्चाही ऐकल्यात, तुम्ही त्यातले घटक आहात त्या संपूर्ण मंथनातले. एक आता मुद्दा मग आपल्या समोर उपस्थित करतो. गेल्या साधारण आठवड्याभरामध्ये ही मागणी जोर धरू लागली होती की जर ओबीसी हे 54% नाहीत तर 27% आरक्षण कशाला, ते जितके आहेत त्याच्या निम्म आरक्षण, याचा अर्थ त्यांना 20% आरक्षण द्या, उरलेला टक्का हा मराठ्यांच्यासाठी ठेवा. आता जर न्यायालय या बाबतीत काहीच आता सांगत नसेल तर मग ओबीसींचं आरक्षण कमी करण्याची भूमिका आपली अजून कायम राहणार आहे का, आणि ती आता न्यायसंगत आहे का? आबासाहेब पाटील, आपण आधी, दिलीप पाटील त्याच्यानंतर. प्रसादजी, आजचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे की तुम्ही बांटी आयोगाच्या शिफारशीनुसार आता निवडणुका घ्या. आता ह्याच्यामध्ये सरकार, शासन, काही राजकर्ते आणि हे ओबीसीचे नेते कशा पद्धतीने त्याचा अनुमान लावणार आहेत हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता जर कोर्टाने सांगितलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की बांटी आयोगाप्रमाणे म्हणजे बांटी आयोगाने आता 37% ओबीसीची संख्या असं त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि 37%च्या 50% म्हणजे 18.5%, 18×2 = 36 आणि ते 5 म्हणजे 18.5% हे आता ओबीसीला द्या. म्हणजे आता राजकीय आरक्षण 18.5% झालं, त्याच पद्धतीने आता हे शिक्षणात पण झालं पाहिजे, आणि उर्वरित जे आरक्षण जे आहे आता 12%, हे 12% आरक्षण आता मराठा समाजाला द्यावं हा मार्ग मोकळा झालेला आहे. बरं, एकच मिनिट. आपण अतिशय स्पष्टपणे हे सांगितलं, आपण अतिशय स्पष्टपणे सांगितलं की 37चा 2नी भाग करा, जो काही भाग येईल त्याच्यातून आधी असलेल्या आरक्षणाचा टक्का वजा करा आणि उरलेलं 12.5% मराठा समाजाला मिळालं पाहिजे. पण यातला एक तांत्रिक मुद्दा उपस्थित करतो ज्यावर दिलीप पाटलांनी बोलावं. दिलीप पाटील, आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदी या जनसंख्येची नोंद, लोकसंख्येची नोंद, जनगणना नाही, मग शिक्षणातलं आरक्षण आणि त्याचबरोबर नोकरीतलं आरक्षण हे इम्पेरिकल डेटाच्या आधारे कमी करा, ही मागणी तर्कसंगत आहे का? दिलीपराव. पहिली गोष्ट, काते साहेब आपलं परत एकदा अभिनंदन करतो. आतापर्यंत हे नाही मराठा समाजाचं, धन्यवाद. हा जो प्रश्न आहे महत्वाचा आहे, लक्षात घ्या की मराठा समाजाला 50% आत ओबीसी मधनच आरक्षण द्यायला पाहिजे हा प्रश्न कायम लावून धरला.
त्यामुळं मी समाजाच्या वतीनं आपलं पहिल्यांदा आभार मानतो. धन्यवाद. हा, आता महत्वाचं असं आहे की आता गवळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिले एक लक्षात घ्या की 37% ओबीसीची संख्या ही मॅक्सिमम आता धरलेली आहे. आतापर्यंत कुठेही 54-60% नव्हती, त्यामुळे 37% आले आणि कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे त्याच्या निम्म आरक्षण द्यायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणल्यासारखं सूक्ष्मतम म्हणजे एकदम पॉइंट टू पॉइंट जर का सर्वे झाला असेल तर बांटी आयोगानं सांगितलंय की 37% लोकसंख्या आहे. आता एक दुसरी गोष्ट आहे, 37% लोकसंख्या आहे आणि आरक्षण 27% द्या असं रेकमेंड केलं. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्हाला चॅलेंज करायचं नाही. खरं एक नंतर लक्षात घ्या की हा प्रश्न परत येतोच की जे 27%च्या जागी आबासाहेब म्हटल्याप्रमाणे 18.5% दिलं पाहिजे. आणि मी गवळी साहेबांना अनेक सांगतो की यामध्ये बांटी आयोगानं NT, VJNT, ABCD सगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तुमचं जे त्याच्यावर जे काही जे 2% दिलेलं वंजारी समाजाला ते देखील घेतलंय. म्हणजे आता मराठा समाजाला जे 52% होतं त्या पद्धतीने हिशोब बघितला तर साधारण 14% पर्यंत आरक्षण राहतंय आणि आमची ती मागणी आहेच. आता तर हे झालं की तार्किक उत्तर आणि त्याचबरोबर न्यायालयातल्या घडामोडींच्या आधारे आपली भूमिका विकास पाटील यांना मांडण्याची संधी देतो. विकासजी, आपण बोलायचंय इम्पेरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंदीच्या आधारे शिक्षणातलं आणि नोकरीतलं ओबीसीचं आरक्षणही कमी करून ते उरलेलं जे काही 50%च्या अंतर्गत आरक्षण आहे ते मराठ्यांना द्या, ही मागणी तर्कसंगत न्यायसंगत आहे का? सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की या देशामध्ये 3 प्रकारचे आरक्षण आहेत. एक आरक्षण आहे शैक्षणिक, दुसरं आरक्षण आहे नोकऱ्यांमधलं, तिसरं आरक्षण आहे राजकीय. हा जो काही आरक्षणाचा सध्या इश्यू सुरू आहे राज्यामध्ये देशामध्ये तो प्युअरली फक्त राजकीय आरक्षणाच्या बाबतीत आहे. याच्यामध्ये शिक्षण आणि तुमचं नोकऱ्यांमधलं आरक्षणाचा कुठेही अंतर्भाव नाही किंवा कुठेही विषय नाही. के कृष्णमूर्तीच्या डिसिजनच्या अनुषंगानं हा विषय सुरू झालेला आहे आणि के कृष्णमूर्तीचं डिसिजन हे फक्त राजकीय आरक्षणासाठी लागू झालेलं आहे. नोकऱ्या आणि शिक्षणाच्या आरक्षणासाठी इंदिरा साहनीचं डिसिजन आहे आणि त्या इंदिरा साहनीनं 50%ची कॅप लावलेली आहे. आणि मराठा समाजाला आपल्याला जर आरक्षण द्यायचं असेल तर कुठेतरी के कृष्णमूर्तीचा विषय न घेता त्याच्यामध्ये इंदिरा साहनीचं जे डिसिजन आहे त्याला आपल्याला कुठेतरी चॅलेंज करावं लागेल. विकासजी एकच मिनिट याच्यातला जो तुम्ही इंदिरा साहनी न्याय खटल्याचा आधार देताय त्या खटल्यामध्ये 50%ची मर्यादा घातली हे बरोबर आहे, पण आता इथे एक नवा वाद काय जन्माला आलाय की ओबीसीचा आकडा जर कमी होत असेल तर उरलेलं आरक्षण हे 50%त उरतंय. मग जो 50%तला उरलेला वाटा आहे तो मराठ्यांना द्यावा ही भूमिका मांडली जाते. त्यावर आपलं म्हणणं काय? मग त्यावेळेला कृष्णमूर्ती जजमेंट पाहायचं, इंदिरा साहनी जजमेंट पाहायचं का? हा नाही, हा नंतरचा मुद्दा. इथे 50% जागा रिकामी होतीये, त्या रिकाम्या जागेत मराठ्यांना ऍडजस्ट करा, सामावून घ्या, ही भूमिका आहे. नाही, त्यांचं जे म्हणणं आहे की ओबीसींना 50%च्या मर्यादेमध्ये म्हणजे सॉरी त्यांचं ओबीसीची जी संख्या आहे त्याच्या 50% आरक्षण द्यायचं, परंतु SC ST तर त्यांची जेवढी संख्या आहे तेवढं आरक्षण मिळते ना, ओबीसींना सुद्धा त्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे. नवीन आता विकास गवळी साहेब आपण नवीन तर्क आणायला लागला. जे SC ST ना घटनेमध्ये आरक्षण दिलंय, ओबीसीना जे आरक्षण आहे ते घटनेमधलं आरक्षण नाही आहे, हे यानंतर घटनेमध्ये 50% आहे. फक्त 2च जातीला घटनेमध्ये आरक्षण आहे, ज्यांना 100% आरक्षण देतं. तर ओबीसीना जे आरक्षण आहे ते टोटल लोकसंख्येच्या 50% आहे. आता परत जर का तुम्ही जर तशा पद्धतीच्या मागण्या नवीन उभा करू शकत नाही. आता घटनेनुसार ओबीसीना आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या 50% द्यायला पाहिजे, 100% बरोबर आहे. ठीक आहे, एकदा आबांना बोलतं करूयात. दिलीपराव, आबांना पटकन बोलतं करूयात. हरिभाऊ जोडले गेलेले आहेत आणि या निमित्तानं आतापर्यंतच्या विविध चर्चांमध्ये हरिभाऊ आपल्या सोबत असतात, त्यांना आपले मुद्दे पण लक्षात येत आहेत. आबा पाटील, आपण सांगायचंय की ज्या पद्धतीनं उरलेल्या आरक्षणात मराठ्यांना समाविष्ट करा अशी आपली मागणी येते, ती कागदावर कशी येईल आणि कागदावर येईल याचा अर्थ ती न्यायसम्मत कशी होईल? हे बघा प्रसादजी, आता जे सरकार आलेलं आहे, फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब असतील, यांनी ज्या पद्धतीनं ओबीसीच्या लोकांना शब्द दिला होता की आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला आरक्षण देतो, त्याच पद्धतीनं मराठ्यांना सुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे.
आणि या संदर्भामध्ये आता हे सरकार लवकर निर्णय घेईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सरकारकडे एवढीच विनंती करणार, ज्या पद्धतीनं आता ओबीसीला तुम्ही आरक्षण मिळवून दिलेलं आहे त्याच पद्धतीनं लवकरात लवकर मराठा समाजाला सुद्धा आता चालू शैक्षणिक वर्ष आता ऑगस्ट मध्ये सगळ्या युवकांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या फेऱ्या चालू होतील. आम्हाला आता ह्या वर्षीच्या आता लवकरात लवकर महिनाभराच्या आत आरक्षण द्या, ते पण 50%च्या आतमधलं द्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. बर हरिभाऊंना उत्तर द्यायचं आबासाहेब आपल्याला नाही. आमचं स्पष्ट एक फक्त 30 सेकंद द्या मला, 30 सेकंद. आमचं एवढंच म्हणणं आहे की आता याच्यामध्ये कुठल्याही ओबीसी नेत्याने कुरगुड्या करू नयेत, कुठले वेगळे मुद्दे काढू नयेत आणि ते आम्ही चालू देणार नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला 50% तुम्हाला आमचं 50% आम्हाला द्या आणि तुमचा आमचा काही वाद नाही. मुळात काय वेगवेगळा तुमचं ऍक्च्युली 1962 सालची जर जनगणना धरली ती मागच्या वेळेला पण सांगितलं यांची संख्याच होत नाही. मुळात ह्याच्यामध्ये आता सांगितलं होतं आरक्षणाच्या मुद्द्यावर तर 33.80% लोकसंख्या ओबीसीची दाखवलं. एनटी व्हीजेएनटी ओबीसी सगळे धरून 5% लोकसंख्या एसटी दिलेली आहे ती सुद्धा आपण ग्राह्य धरू. चला 37% तर 37%, परंतु 37%च्या अर्धा आरक्षण तुम्हाला मिळत असेल आणि उर्वरित राहिलेला जर 50%च्यातलं मराठा समाजाला मिळत असेल तर या राज्यामध्ये कुठेही वादविवाद होणार नाहीत. ठीक आहे आबा पाटील. आबासाहेब मला एक तांत्रिक मुद्दा बोलू द्यात फक्त. तुम्ही बोला काय होतंय. तुमचा आवाज सारखा ये जा करतोय त्यामुळे ना मध्ये मध्ये तुमचेच मुद्दे गाळले जात आहेत, ते पोहोचत नाहीयेत. मी तुम्हाला थोडासा वेळ देतो, तुम्ही तुमचं इंटरनेटचं कनेक्शन दुरुस्त करा. तुम्ही मांडलेल्या मुद्द्याच्या आधारे पटकन हरिभाऊंचा एकदा प्रतिवाद ऐकून घेऊयात, तेवढ्या वेळात तुमचं इंटरनेटचं कनेक्शन दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. हरिभाऊ तुमचं आरक्षण कमी करा, उरलेलं आम्हाला द्या, ही एका वाक्यातली मागणी आहे. कायदेशीर दृष्ट्या घटनात्मक दृष्ट्या ही चौकटीत बसतीये का? नाही, मी माझं मत मांडून मी लेफ्ट होणार आहे, परंतु माझं मत काय आहे की मराठा समाजाला जर खरोखरच आरक्षण पाहिजे असेल ना तर आपल्याकडे 30% म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे 20% SC ST ला गेल्यानंतर 30% हे ओबीसी साठी आरक्षण आहे. आता या 30% मध्ये तुम्हाला यायचं असेल तर सगळी जनसंख्या करावं लागेल. म्हणजे ओबीसी, भटके, विमुक्त, मराठा, कुणबी यांची जनसंख्या करावं लागेल आणि ऐका हो, आणि जनसंख्या केल्यानंतर जो वाटा येईल तुम्हाला वाटेल, परंतु कुणबी मराठा एक करावं लागेल. कुणबी मराठा एक करून वेगळं तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल तर तुम्हाला करता येईल. हरिभाऊ तुम्ही ज्या वेगवेगळ्या कल्पना सांगताय त्या इथं चालणार नाहीत. ते जे ओबीसी झाले ते पूर्वी अनेक वेळा चर्चा झालेली आहे. त्याच्यावरती आम्हाला तुम्ही कोण सांगणार? तुम्ही कोण सांगणार? तुम्ही कोण सांगणार? तुम्ही कोण सांगणार? तुम्ही कोण आहेत सांगा मला. तुम्ही कोण आहेत ते सांगा मला. तुम्ही कोण आहेत? आरक्षण देणार तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आहेत कोण? तुम्ही आहेत कोण सांगा मला. तुम्ही आरक्षण मिळणार नाही म्हणून सांगणार. तुम्ही कोण आहेत? तुम्ही आहेत कोण ते तर सांगा मला. नाही मिळू शकत. तुम्ही कोण सांगणार आहेत? तुम्ही कोण सांगणार आहेत? तुम्ही आहेत कोण सांगणार आहेत? आबासाहेब तुम्ही आहेत कोण सांगा ना मला. आबासाहेब एक मिनिट. आबासाहेब त्यांचा तांत्रिक मुद्दा तर पूर्ण होऊ द्यात. आबासाहेब त्यांनी असा मुद्दा समोर मांडला. काही सांगतात ते रोज कधी 10% सांगायचं, कधी 8% सांगायचं, कधी वेगवेगळं सांगायचं. बघा हे तुमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांचं नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत असाल ते चालू देणार नाही. तुम्ही कायद्याने बोला, कायद्यानं उत्तर घ्या. तुम्ही कायद्याने बोला. कुठली लोकसंख्या, कुणाची लोकसंख्या सांगता तुम्ही? कुठली लोकसंख्या सांगता तुम्ही? तुमची 20% लोकसंख्या तुमची 22%च्या वर नाही. 22%च्या वर नाही. आता तुम्ही चुकीचं आणलेलं आतापर्यंत. कुठल्या लोकसंख्या सांगता तुम्ही आम्हाला? 7% आता तुमच्या उघडे पडायला लागले. 10% झालंय का या राज्यामध्ये? तुम्ही 54% 7% बोगस आकडेवारी आतापर्यंत दिली आणि आता प्रूव्ह व्हायला लागले की तुम्हाला भरली ना कुठं आलं तुम्हाला फाशी द्या तुम्ही चौकामध्ये.
भर चौकात फाशी द्या. काय बोलता तुम्ही? असं काय बोलणं नाही ना. काही सांगता? आमचे 48 हुतात्मे गेले. 48 लोकांनी स्वतःला आत्महत्या केलेले. बरोबर आहे, त्याच्यामध्ये पण आम्हाला बोलू नका. आमचे हजारो गेले, हजारो लाखो गेले, 100 हजारो वर्षात तुम्ही या देशासाठी आमचे लाखो गेलेले आहेत. आम्ही या देशासाठी बलिदान दिलेले आमचे लाखो आहेत. गेले हजारो अन्याय केला आमच्यावर. आम्ही अजून अन्याय करू पाहताय. एक मिनिट दिलीपराव आबासाहेब आणि हरिभाऊ तिघांमध्येही हस्तक्षेप करतो. दिलीपराव आबासाहेब, माझा पुढचा प्रश्न ऐका. हरिभाऊ राठोड यांनी आकडेवारीच्या माध्यमातून मुद्दा मांडला, तो पुन्हा एकदा ठिणगी सारखाच समोर आलेला आहे आपल्या बाबतीत. मला एक पटकन विकास गवळींना बोलतं करायचंय. विकास गवळी, आत्ताच्या घडीला ओबीसींची आकडेवारी जेव्हा सूक्ष्मतम नोंदीच्या आधारे मोजली गेली त्यावेळेला इतर समाजाच्या बाबतीत त्याच्या आकडेवारीच्या बाबतीत काही संकेत मिळाले आहेत. संकेत याच्यासाठी म्हणतोय कारण इतर कुठल्याही समाजाची आकडेवारी आता मोजली जाणं अपेक्षित नाहीये. पण कोणत्या राज्यामध्ये, माफ करा, कुठल्या गावामध्ये, कुठल्या नगरपालिकेमध्ये, कुठल्या महानगरपालिकेमध्ये कुठला समाज कमी जास्त आहे याचे काही संकेत आहेत. आणि तशा पद्धतीनं आजवर चालत आलेलं राजकारण विदर्भातलं, मराठवाड्यातलं काय सुचवतं काय? निश्चितपणानं तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा जो काही भाटियांचा अहवाल तयार झाला, या अहवालामध्ये आता मी माझ्या मालेगावचंच उदाहरण सांगतो. वाशिम नगरपालिकेची आकडेवारी 48% आहे आणि मालेगाव नगरपंचायतची आकडेवारी ही फक्त 22.5%. जेव्हा की तुमच्या माहितीसाठी सांगतो की संपूर्ण विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्याची जर आकडेवारी घेतली तर किमान 50, 55, कुठे 60, कुठं 78% सुद्धा आकडेवारी आलेली ओबीसीची. असं असताना अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे चुकीचे आकडे या बाठीय आयोगाच्या अहवालामध्ये आलेले. मग माझा पुढचा प्रश्न पटकन, आपल्याला वेळ मर्यादेमध्ये एका गोष्टीचा आणखीन खुलासा करा. एक सर्वसाधारण सूक्ष्मतम नोंदीच्या आधारे जो काही आकडा आला आहे तो सूक्ष्मतम नोंद आहे, जनगणना नाही. मग मला सांगा की सर्वसाधारण संकेत स्वरूपात ओबीसींची लोकसंख्या किती असेल या बाबतीत काय म्हटलं जाऊ शकतं? जर आपण इंग्रजकालीन हिशोब पाहिला तर 57% दाखवलेला आहे. त्याच्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशीच्या वेळेला बरोबर आहे ना, सांगताय देशाची सांगितलेले. ऐका ना तुम्ही देशाची सांगताय. राज्याचा सर्वे केला नाही, देशाचा केला आणि देशाच्या लोकसंख्येचा त्या पद्धतीने काढून दिलेला आहे. मंडल आयोगाचा कुठेही राज्याचा सर्वे नाही आणि तो फक्त देशाचा आहे. ओबीसीचा आतापर्यंत दिलीपराव एक तांत्रिक मुद्दा इथे असा येतो की जेव्हा देशाची आकडेवारी येते तेव्हा ती राज्यासह असते. राज्य वेगळं काढून कसं अपेक्षित करता आपण? नाही, महत्वाचं असं आहे की राज्यामध्ये एक महत्वाचं आहे की राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी एक लक्षात घ्या, देशभर जाती ज्या आहेत त्या 3,500 ओबीसी जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 384 जाती आहेत. जर का 384 जाती असतील तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं प्रमाण कमी आहे. नाही, पण याच्यात एक मुद्दा हरिभाऊ मांडू इच्छित आहेत. तत्पूर्वी विकास गवळी यांनी पटकन सांगावं, तुमच्या लेखी राज्यात किती टक्के ओबीसी आहेत? पटकन एका आकड्यात सांगा. विकास गवळी, आपल्याला विचारलं. या आता ते बाठियांचा जो अहवाल आलेला आहे याच्यामध्ये 40% आकडेवारी दर्शवलेली आहे. परंतु काही ठिकाणी ही आकडेवारी जास्त झालेली आहे, काही ठिकाणी कमी झालेली आहे. ठीक आहे. मराठवाड्यामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आकडेवारी एवढी नाही, परंतु त्या ठिकाणी आकडे दाखवलेले आणि विदर्भामध्ये ऍव्हरेज काढले तर 30-32% पुढे जात नाही. हरिभाऊ 57% म्हणतात, 30-32% वर जात नाही. 1% वर नाही आहे, 57% आहे आकडेवारी आमची. 32% वर नाही. दिलीपराव एक प्रश्न हरिभाऊ मगापाशी विचारत होते. एकच मिनिट ऐका सगळ्यांनी. दिलीपराव मगाशी हरिभाऊ एक प्रश्न तुम्हाला विचारत होते, तो कदाचित गोंगाटामुळे पोहोचला नाही. हरिभाऊ विचारू इच्छित आहेत की मराठा समाजाची लोकसंख्या मोजली तर हरकत काय? तुम्ही उत्तर द्यायचंय, आबांनी पण उत्तर द्यायचंय. आबासाहेब पाटील आणि दिलीपराव दोघांनाही संधी आहे. कृपया एका मिनिटामध्ये उत्तर संपवा. आधी दिलीपराव आपण बोलणार आहात.
पहिली गोष्ट लक्षात घ्या, मराठ्यांची लोकसंख्या मोजली तर आमची हरकत नाही. आमचंच डिमांड आहे की मराठ्यांची लोकसंख्या मोजा, ओबीसीची मोजा, सगळ्यांची मोजा. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या, मराठ्यांच्या लोकसंख्येला आतापर्यंत 2-3 बापट आयोग हे असू दे, राणे समाजी, गायकवाड, प्रत्येकाने मराठ्यांची लोकसंख्या हे 35, 32, 33, 34, 35% हे प्रूव्ह केलेलं आहे. मान्य मुंबई हायकोर्टाने देखील मराठ्यांची लोकसंख्या 32% प्लस हे मान्य केलेले आहे. त्याच्या पुढचं सांगतो की सुप्रीम कोर्टानं लोकसंख्या मात्र मान्य केली. भलेही सुप्रीम कोर्ट म्हणले की तुमची निरीक्षणं आम्हाला मान्य नाहीत, गायकवाड आयोग मान्य आहे. ठीक आहे, आबासाहेबांना विचारायचा पुढचा प्रश्न आबासाहेबांना बोलू द्या. आबासाहेब, एक आणखीन विषय चर्चेमध्ये आला होता की मराठा समाजाची लोकसंख्या मोजत असताना मराठा आणि कुणबी एकत्र करा. आबासाहेब, आवाज आला? मागच्या वेळेला सुद्धा अनेक वेळा या विषयावरती चर्चा झालेली आहे की जे कुणबी आहेत ते ओबीसी मध्ये ऑलरेडी गेलेत, त्यांची संख्या ग्राह्य झालेली आहे. त्यांचा मराठा, आता जे राहिलेले जे मराठे आहेत त्यांचा त्या कुणबीचा काही संबंध राहिलेला नाही. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांच्या ऑलरेडी कुणबी झाल्या आहेत. त्या तुम्ही मराठवाड्यात गेलं, विदर्भात गेलं किंवा कोकणामध्ये गेलं तर हे मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेत नाहीत जे कुणबी आहेत ते. आणि ह्याच्यावरती आता काहीतरी हरिभाऊ राठोड सांगून कुठला मुद्दा कुठं घालायचा. मुळात या देशातली आणि राज्यातली जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये मी मागच्या वेळेला पण सांगितलं की आता ज्या काही ओबीसीच्या जाती आहेत त्यांचं आरक्षण कसं देतात तो सांगा हरिभाऊ. कसं आरक्षण देतात की एखाद्या जातीचं मागास ठरलेलं सर्वेक्षण करावं लागेल, त्याला मागास सिद्ध करावं लागेल आणि मग त्याला आरक्षण द्यावं लागेल. ठीक आहे, यावर एक उत्तर येत आहे आबासाहेब पाटील, यावर एक पटकन उत्तर येत आहे विकास गवळी यांचं. विकास गवळी, कुणबी मराठा मराठा अशी वेगळी मोजणी केली तर आकडेवारी काय भरेल आणि मग कुणबींना कसं मोजायचं, ओबीसीत मोजायचं का मराठ्यांमध्येच मोजायचं? आता या ठिकाणी मराठा समन्वयक आणि ओबीसी समन्वयक हरिभाऊ राठोड या दोघांनाही माझी विनंती राहील की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला मराठा मंडळीचा सपोर्ट राहणार नाही आणि मराठा आरक्षणासाठी ओबीसीचा सपोर्ट राहणार नाही तोपर्यंत दोघांनाही न्याय मिळणार नाही. परंतु हे सगळं करत असताना कुठेतरी मधला मार्ग काढून हे विषय संपवणं गरजेचं आहे. काय आहे मधला मार्ग? काय आहे मधला मार्ग? काय आहे? आणि दोघांनाही न्याय तुमच्याकडे सांगतो तुम्हाला. 8% 2% सांगतो मार्ग आहे तुमच्याकडे. नाही 2 नाही, तुम्ही मोजून घ्या ना. मोजून घ्यायला तुम्हाला हे बघा दिलीपराव जे सांगतात ना ते बरोबर आहे. काही बोलता मी ऐकून घ्यायचं का? नाही मोजायचं नाही, न मोजता जायचं तुम्हाला. असा वादावादी चालू आहे तर अनएंडेड आहे. तुम्ही किती रोज जरी चर्चा ठेवली तरी आपण तेच बोलणार आहोत. आम्ही 57% म्हणणार नाही, तुम्ही 37% म्हणणार. 20%चा फरक आहे. अरे बाबा तुम्ही 100% म्हणणार. तुम्ही असे चिडू नका, त्यांना त्यांचा मुद्दा मांडू द्या, तुम्ही तार्किक उत्तर द्या. हरिभाऊ, मला एक प्रश्न आहे आपल्यासाठी. मला आपल्याला प्रश्न विचारू द्या आणि आपण चर्चेच्या वेळ मर्यादेला ओलांडला आहे त्यामुळे मला आता फार वेळ ही चर्चा पुढे नेता येणार नाही. पटकन हरिभाऊ, दिलीपराव, आबासाहेब आणि विकास गवळी सगळ्यांना संधी देईन. 30 सेकंदात पटकन उत्तर द्या. हरिभाऊ, हा मुद्दा आता मराठा आरक्षणाच्या दिशेने सरकताना दिसतोय. उरलेलं आरक्षण मराठ्यांना मिळण्याच्यासाठी कायदेशीर हालचाली होऊ शकतात का न्यायालयाचा एकमेव मार्ग आहे? 30 सेकंदात पटकन. नाही, उरलेलं वगैरे असं सांगताच येणार नाही तुम्हाला. कुठे उरलेलं आहे? 30%, 30-50% सगळं झालेलं आहे. जर परत सांगतो एकच वाक्यात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर मराठासह सर्व समाजाची लोकसंख्या झाली पाहिजे. 1 नंबर 2 कुणबी मराठा एक करायचं आणि त्यांचं जेवढी संख्या असेल तेवढी 1% कमी घेऊ नका. तुमची जेवढी लोकसंख्या असेल त्या 30% तुम्ही घ्या. आणि 12 बलुतेदार आहे आमचे. नावी, खाती, वाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, तेली, माई वेगळं आरक्षण द्या. विषय संपवा. ठीक आहे. आबासाहेब पाटील, आपल्याला हा तर्क पटत नाहीये हे वारंवार समोर आलंय. तुम्ही पुढे करणार काय आहात? सरकारला निवेदन देणार आहात का न्यायालयात जाणार आहात? प्रसादजी, सरळ विषय आहे. या घटनेप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे 50%च्या वरती आरक्षण देता येत नाही. तो मुद्दा सिद्ध झालेला आहे आणि याच्यावरती अनेक वेळा चर्चा आता कोर्टाने दिलेला आहे
37% आरक्षण व 37% लोकसंख्या असलेला बांटी आयोगानं सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता 50% यांना देण्याची शिफारस केलेली आहे. यांनी आरक्षण घ्या. आता ते जसं राजकीय आरक्षण तसं ते शासकीय आणि शैक्षणिक मध्ये सुद्धा होईल आणि राहिलेल्या याच्यामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि हा सगळा विषय इथं दिलीपरावांचा वेळ आहे. दिलीपरावांचा वेळ आहे. आबासाहेब दिलीपरावांना संधी देतोय पटकन. दिलीपराव मध्यम मार्ग आहे का? दिलीपराव मध्यम मार्ग आहे. एक मिनिट आबा, एक मिनिट मला व्यवस्थित सांगू दे. एक लक्षात घ्या की आता जे काही आरक्षणचं जे हे आहे, आमचं म्हणणं असं आहे की ज्या जाती ओबीसी मधल्या आहेत त्यांच्या ज्यांच्या आयोगाकडून सर्वेक्षण झालेलं नाही, मागास ठरवलेलं नाही, अशा एक ओळीच्या GR मध्ये जे जाती आहेत त्यांचं तुम्ही पहिल्यांदा हे करून घ्या, मागासवर्गीय आयोगाकडून. मराठ्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे, मराठ्यांना तुम्ही इन्क्लूड करा. अशा जाती आहेत त्या कमी करा. आणि महत्वाचं आहे की कुणबी जे आहे 12% आहे तो ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे 37% गेलं. नाहीतर ओबीसीची संख्या हे 22 ते 24% पुढे. ठीक आहे. आता परत आकड्याचा वाद नका करू. मला विकास गवळींना विचारू द्यात. विकास गवळी, आजच्या न्यायालयीन निकालाच्या नंतर न्यायालयातली ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली लढाई पुढे कशी सरकणार आहे? या पुढच्या सुनावणींमध्ये मुद्दे काय आहेत? आपण आता या ठिकाणी जे सांगितलं की मराठा आणि ओबीसीची लोकसंख्या होणं गरजेचं आहे, त्या लोकसंख्येच्या पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. सध्याची लढाई सुरू आहे ही काही आजच्या घडीला केस क्लोज झालेली नाही. याला त्यांनी चालू ठेवण्याचं सुतोवाच आजच्या ऑर्डरमध्ये आहे. असं असताना मराठा समाज आणि ओबीसी या दोघांनी मिळून जर सर्वोच्च न्यायालयाकडे डिमांड केली की ओबीसी आणि इतर या सगळ्यांना ह्या इम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून यांची जर मोजणी केली, ठीक आहे, दूध का दूध पाणी का पाणी निश्चितपणाने होणार आहे. धन्यवाद. आपण ही भूमिका सुस्पष्टरित्या मांडलीत आणि त्याचबरोबर इतर प्रत्येक मान्यवरांनी आपापली भूमिका तितकीच योग्यरित्या अधोरेखित केली. सगळ्यांना समान न्याय आणि समान वेळ देण्याचा आमचा प्रयत्न होता. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.